पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं आज अहिल्यानगरमधील चौंडीमध्ये भव्य कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह राम शिंदे, गोपीचंद पडळकर यांनी उपस्थिती लावली। यावेळी भाषणादरम्यान गोपीचंद पडळकर भावुक झाले। अहिल्यादेवींना आज 300 वर्षांनंतर न्याय मिळाला अशी भावना पडळकरांनी व्यक्त केली। जोरात आवाज आला पाहिजे, जोरात। अरे असं होणं शक्य नाही आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपानं जे काम केलंय ते गेल्या 300 वर्षात कुणी केलं नाही मित्रांनो। साहेब या आमच्या भावना आहेत, भावना हृदयातल्या भावना आहेत। साहेब वाईट वाटतंय, हे कुणी काम केलं नाही। अहिल्यादेवींची जयंती कुणी साजरी केली नाही, पण अख्ख्या देशात साजरी होते। उत्तर प्रदेश मध्ये साजरी होते, मध्य प्रदेश मध्ये साजरी होते, केरळामध्ये साजरी होते, अरे पश्चिम बंगालात साजरी होते। एकमेव महापुरुष अहिल्यादेवींची जयंती अखंड देशामध्ये साजरी होते। मित्रांनो, आम्ही तुमच्या कायम ऋणात राहू। अहिल्यादेवींना तुम्ही इतका सन्मान दिला, कारण अहिल्यादेवींनी काम सुद्धा या देशासाठी केलं होतं।